आता पाण्याचा काढा म्हणजे नेमकं काय आहे? साधं सोपं आहे. 800 ml पाणी घ्यायचं, ते पाणी नुसतं उकळवायचं. भांडं घ्यायचं, भांड्यामध्ये पाणी घेऊन ते नुसतं गॅसवरती उकळवायचं. त्याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही. ना लवंग, ना लिंबू, ना मध, ना काही. फक्त पाणी घ्यायचं, उकळवायचं. ते पाणी उकळवून उकळवून फक्त 100 ml पाणी शिल्लक राहिलं पाहिजे. ते शिल्लक राहिलेलं पाणी घ्यायचं, सुती कपड्याने गाळून घ्यायचं चहाच्या कपमध्ये, आणि चहा जितका गरम तुम्ही पिता तितक्या गरम तसं ते पाणी प्यायला गेलं पाहिजे. कधी प्यायचंय? एकतर तुम्ही सकाळी पिऊ शकता, साधारण एक ब्रेकफास्ट केल्यानंतर 9-10 वाजता, किंवा संध्याकाळी 5-6 वाजता. सकाळी रिकाम्या पोटी प्यायचं नाही. दिवसातून एकदा पिऊ शकता, किंवा शक्य असेल तर दोनदा पिऊ शकता. जेव्हा कधी तुम्ही पाणी पिणार तेव्हा पाण्याचा काढा जो काय आहे हा फ्रेश करून घ्यायचा आहे. आदल्या दिवशी करून ठेवला, दुसऱ्या दिवशी घेतला, सकाळी करून ठेवला, संध्याकाळी घेतला, असं करायचं नाहीये. फ्रेश पाण्याचा काढा करायचा, वस्त्राने गाळून घ्यायचा आणि चहासारखा गरम गरम प्यायचा दिवसातून एकदा. हा सतत जर का तुम्ही करत राहिलात तर त्याच्याने सुद्धा शरीरातली चरबी वितळते, विरघळते, आणि त्याच्याने तुमचं वजन हळूहळू करून कमी होतं.